गुंडांच्या कुटुंबामध्ये उमेदवारीचं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी समर्थन केलेलं आहे. उमेदवारी देताना इलेक्टिव्ह मेरिट बघावं लागतं असं वक्तव्य अजित पवारांनी झी 24 तासच्या टू द पॉइंट कार्यक्रमामध्ये केलंय. हे सांगताना अजित पवारांनी आंदेकरांच्या घरातील महिला महापौर असल्याचं सांगितलंय. इथे तुमच्या पक्षाकडनं गुंडांना तिकीटं दिली गेली. जे मी परवा तुमच्याच मित्रपक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्याशी बोलत होतो, त्यांच्याकडे फार उत्तर नव्हतं या विषयाबाबत, की त्यामुळे आमच्या मित्रपक्षांनी कोणाला तिकीट द्यावे त्यांनी ठरवावं. म्हणजे आम्ही बघतोय अंधेकरांच्या परिवारात तिकीट दिलं गेले, तर तुम्ही म्हणाल ते मित्रपक्षाकडनं दिलं गेलं असेल किंवा अजून आमच्या कोट्यात दिलं गेलं मित्रपक्षांकडनं ते सांगता येत नाही. आमची जर भीम आर्मीशी बरोबर युती असेल आणि आम्ही त्यांना सांगितलं की बाबा इथं तुम्ही गजा मारण्याची पत्नी अंधेकरांच्या घरात तिकीट, हे दादा एक मिनिट कमलेशजी, आपल्याला कदाचित माहिती नसेल, ह्या पुणे विद्येचं माहेरघर, पुणे हे सांस्कृतिक राजधानी, इथं एक मिसेस अंधेकर महानगरपालिकेच्या महापौर होत्या. आपल्या माहिती करता पण मग भविष्यात झाल्या चुका त्या परत करायच्या हातात. एक मिनिट, आज हे सगळ्यांनी पाळलं पाहिजे. आज त्यांची पण यादी बघा ना. आपण मला प्रश्न विचारता त्यांना विचार, तसं त्यांच्या पण यादीमध्ये अनेक तशा पद्धतीचे कमलेशजी पूर्वीच्या काळामध्ये निवडणुका वेगळ्या पद्धतीने लढवल्या जायच्या. आता सगळेच राजकीय पक्ष, सगळेच, मी कुणाला माझाही त्याच्यात धरतोय, इलेक्टिव्ह मेरिट बघतात.